हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर ही सगळी तयारी कशाची आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर या इथे दुपारी साईने केला होता सरबत. जसा उन्हाळा चालू झाला ना तसं त्याचं रोज सरबत करायचं असतं. तो कोणाला तरी करायला सांगतो किंवा स्वतःच्या हाताने सरबत करतो. तसं पण उन्हाळ्यामध्ये सरबत पिणं हे चांगलंच असतं. त्याने भरपूर अशी एनर्जीसुद्धा मिळते, कारण की उन्हामुळे शरीर जास्त थकतं. तर या इथे आम्ही चाललो होतो ते म्हणजेच कृष्णाचं फोटोशूट करण्यासाठी. आता पुढं दादा बसला होता, पण कृष्णाला मात्र रडायला येत होतं, कारण की त्याला पुढं बसायचं होतं. मग साईदादा माझ्यापाशी बसायला आला आणि कृष्णा त्याच्या पप्पांसोबत पुढं बसला होता. अशी काहीशी त्याची गॉगल लावून शायनिंग चालली होती. तर आम्ही ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी पोहोचायला आम्हाला भरपूर उशीर झाला, कारण की जो पत्ता आहे ना तो तिथून 5 मिनिटाच्याच अंतरावर होता, पण आम्ही लोकेशन लावून तिथेच अर्धा तास फिरत बसलो होतो. तर या इथे आम्ही आलो होतो केडगावमध्ये. तर लहान मुलांचं फोटो काढायचं म्हटलं की कसा भरपूर वेळ जातो. त्यांच्या सोयीनुसार फोटो काढावे लागतात, त्यांना भरपूर असं नादवावं लागतं. तर या इथे आता अथक 4 तासाच्या प्रयत्नानंतर आमचं फोटोशूट झालं होतं आणि तिथं मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही, कारण की कृष्णाला फोटोसाठी म्हणजे नादवायचं होतं. तर हे घरी यायला भरपूर असा अंधार झाला होता. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत कंटिन्यू करत आहे. तर मिस्टर गेले होते बकरी आणण्यासाठी. यवतचा बाजार असतो शुक्रवारचा, म्हणजेच माझ्या माहेरचा बाजार. तर तिथं बकरी घेतली. ती बकरी कशासाठी घेतली, आता तुम्ही जर माझे व्हिडिओ रोज बघणार असताल किंवा रोज बघत आहेत त्यांना नक्कीच आपला व्हिडिओ म्हणजे ती बकरी कशासाठी घेतली हे समजून जाईल. तर आता होती चतुर्थीसाठी खास असा बेत होता, तो म्हणजेच खिचडीचा आणि दह्याचा. खिचडी आणि दही खाल्ल्यानंतर ना आम्ही दोघी सासू सुना बसलो होतो शेंगा फोडत. मस्त अशा झाडाला कैऱ्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि त्या झाडांवर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येत होता. तर आता तुम्हाला यात मी कैरी दाखवत होते, पण कॅमेरा झूम केल्यावर ते एकदम व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला जवळूनच आता दाखवूयात की त्या झाडाला किती कैऱ्या लागलेल्या आहेत. तर अशा आता भरपूर कैऱ्या त्याला लागलेल्या आहेत आणि ज्यावेळेस त्या मोठ्या होतील ना त्यावेळेस ते तोडून खायचा आनंद काहीतरी वेगळाच असतो, ज्या की आपल्या शेतामध्ये असतात. तर अशा पद्धतीने आता बघा, ह्या ज्यावेळेस मोठ्या होतील ना त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर ना आम्ही दोघींनी एवढ्या शेंगा ज्या आहेत ना त्या फोडून घेतल्या. आता त्या व्यवस्थित पाखडायच्या आणि त्यातले फोलपाटा आणि शेंगदाणे जे आहेत ना ते वेगळे करायचे. तर आता या कृष्णाला आम्ही सोबत घेऊन हे काम करत होतो, कारण की साई अभ्यास करत होता आणि लहान मुलांना सोबत काम घेऊन करायचं म्हटलं की ते वाढवा काम करतात. त्यानंतर ना थोडीफार साईची आणि कृष्णाची या इथे मस्ती चालू होती. आता साईला परत म्हटलं तू की अभ्यास कर. आता अभ्यास जरी काय म्हणजे सोपाच असला तरी पण तो करायलाच पाहिजे. आणि कृष्णाचं या इथे छान असं खेळणं चालू होतं. आता त्याची उद्यापासून परीक्षा चालू आहे, त्यासाठीच म्हटलं म्हणजे फायनल एक्झाम. तर या इथे त्याचा अभ्यास चालला होता आणि कृष्णा मात्र त्याला अभ्यास करून देत नव्हता, कारण की त्याचा टाईम झाला बाहेर फिरायला जायचा. म्हणजे बाहेर त्याला खेळायला भरपूर असं आवडतो. आता त्याला बाहेर जरी सोडलं ना की तो कुठपर्यंत पण चालतो, पण त्याच्या मागं आपल्याला तर फिरावंच लागतं. तर या इथे आता तो म्हणत होता दादाला अभ्यास नको करू, त्याचं जे पुस्तक आहे ना तो ठेवून देण्याचा तो प्रयत्न करत होता आणि नंतर ना त्याच्या मांडीवरच जाऊनच तो झोपला. म्हणजे कसं आहे, साई जरी त्याच्यावर लक्ष दिलं तरी भरपूर असं होतं. तर साई पण आता चांगल्या कृष्णावर लक्ष देतो. तर अशा पद्धतीने आता त्याचं रडणं चालू होतं, ते म्हणजेच बाहेर जाण्यासाठी. तर आता जी आपली सकाळी जी बकरी आणली होती ना ती आता 2-3 दिवस तर नवीन ठिकाण आहे म्हटल्यावर ओरडतातच. तर तिथे भरपूर अशी ओरडत होती, मग त्यांना पण थोडंसं गवत वगैरे आणून टाकलं आणि परत कृष्णाचा आणि साईचा असा धिंगाणा काहीसा चालू होता. तर अशा पद्धतीने छोटासाच व्हिडिओ होता. आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.